सो यामध्ये a beam of 6 meter in span is simply supported at ends. It carries 3 different uniformly distributed load, म्हणजेच uniformly distributed load 3 Newton per meter, 5 Newton per meter and 7 Newton per meter at 2 meter, okay, further 2 meter and again next 2 meter respectively from the left hand support. Calculate the reactions at the ends. सो या केसमध्ये काय दिलेलं आहे, 6 मीटर स्पॅन दिलेला आहे, सिम्पली सपोर्टेड बीम आहे, ओके, 3 डिफरंट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, त्यालाच आपण काय म्हणतो, UDL म्हणतो, ओके. सो 2 मीटरवरती पहिल्या लेफ्ट हँड साईडपासून 3 न्यूटन पर मीटर आहे, त्याच्यानंतर पुढच्या 2 मीटरवरती 5 न्यूटन पर मीटर आहे अँड 7 न्यूटन पर मीटर पुढच्या 2 मीटरवरती आहे. सो कसे येणार डायग्रॅम, हे A अँड B, ओके. सो यामध्ये 3 भाग केले, 1 2. सो या पोर्शनमध्ये काय असणार आहे, 3 न्यूटन पर मीटर, ओके. नेक्स्ट पुढील 2 मीटरवरती काय आहे, पुढील जे आहे तर 5 न्यूटन पर मीटर, ओके. नेक्स्ट पुढच्या ह्याच्यामध्ये काय आहे, 7 न्यूटन पर मीटर, राईट. सो इथे चेक करा, हे 2 मीटर डिस्टन्स, हे 2 मीटर डिस्टन्स, दिस इज अगेन 2 मीटर डिस्टन्स, राईट. सो यामध्ये आपल्याला याचं काय करायचं आहे, रिॲक्शन्स फाइंड आउट करायचे. तर ह्याची डायग्राम कशी येणार, इथे आपण जर का कन्सिडर केलं, दिस इज RA, दिस इज RB, करेक्ट. सो यामध्ये इथे 2 मीटर आणि या इथे 2 मीटर, हे जे डिस्टन्स आहे 2 मीटर, दिस इज अगेन 2 मीटर, दिस इज अगेन 2 मीटर. सो यामध्ये हा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड जो आहे तो काय होणार आहे, मिड पॉईंटला ॲक्ट होतो, मिड पॉईंटला म्हणजे इथे, करेक्ट. सो किती होणार आहे, 3 न्यूटन पर मीटर मल्टिप्लाय बाय 2 मीटर. सो दिस मीटर अँड मीटर विल गेट कॅन्सर, म्हणजे काय येणार, हे 6 येणार, 6 न्यूटन. त्याच्यानंतर इथे जो आहे तो कुठे ॲक्ट होणार आहे, ह्या मिड पॉईंटला ॲक्ट होणार आहे. सो ह्याच्यामध्ये किती येणार, 5 न्यूटन पर मीटर मल्टिप्लाय बाय 2, ओके. सो दिस विल बी 10. नेक्स्ट त्याच्यानंतर पुढचा कुठे ॲक्ट होणार आहे, ह्या इथे मिड पॉईंटला होईल, 7 न्यूटन पर मीटर मल्टिप्लाय बाय 2, म्हणजे किती येणार आहे, 14 येणार आहे, ओके. सो हा जो पोर्शन आहे हे 1 मीटर असेल, ओके. दिस इज ऑल्सो 1 मीटर अँड दिस इज ऑल्सो 1 मीटर, हे सगळे ह्याच्यामध्ये 1 मीटर येणार आहे. मिड पॉईंटला ॲक्ट होतो. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करताना तो मिड पॉईंटला ॲक्ट होत असतो, करेक्ट. नेक्स्ट त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, टू फाइंड रिॲक्शन्स RA अँड RB, ओके. सो समेशन FY इकडे आपल्याला माहिती आहे इज इक्वल टू 0, FX इज इक्वल टू 0, MA इज इक्वल टू 0, कंडिशन फॉर इक्विलिब्रियम. यामध्ये हॉरिझॉन्टल फोर्सेस नाही आहेत, त्यामुळे FXची गरज नाही. सो आपण काय करूया, समेशन FY इज इक्वल टू 0, या केसमध्ये अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड इज निगेटिव्ह. सो अपवर्ड फोर्सेस कोणते आहेत, RA प्लस RB इज इक्वल टू 3 इंटू 2 किती आहे, 6 न्यूटन, प्लस डाऊनवर्ड फोर्स काय, 5 इंटू 2 10, प्लस 7 इंटू 2 किती आहे, 14. सो टोटल किती होणार ह्याची, टोटल जी आहे ती 6 प्लस 10 प्लस 14, सो 30 न्यूटन बेरीज आहे, राईट. नेक्स्ट समेशन M ॲट A इज इक्वल टू 0, यामध्ये क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह, करेक्ट. सो आता यामध्ये बघा, या A पॉईंटपासून, दिस इज A, दिस इज B, या पॉईंटपासून हा जो आहे तो काय होतो आहे, क्लॉकवाईज रोटेट होते, करेक्ट. सो 6 मल्टिप्लाय बाय 1 मुवमेंट आहे, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे, म्हणून फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम पॉईंट A, क्लॉकवाईज पॉझिटिव्ह. नेक्स्ट 5 इंटू 2 किती आहे, 10, मल्टिप्लाय बाय A पॉईंटपासून किती डिस्टन्स असणार आहे या पॉईंट लोडसाठी, हे 2 मीटर आणि हे 1 मीटर, म्हणजे किती झालं, 3. हे कसं आहे, क्लॉकवाईज आहे, सो पॉझिटिव्ह. नेक्स्ट त्याच्यानंतर 7 इंटू 2 किती आहे, 14, मल्टिप्लाय बाय किती डिस्टन्स होतं आहे, हे 2 मीटर, हे 2 मीटर आणि इथलं 1 मीटर, म्हणजे किती झालं, 5, करेक्ट.
सो हे सुद्धा काय आहे, क्लॉकवाईज आहे. सो दिस इज अगेन पॉझिटिव्ह. देन हे आर बी हा जो आहे तो कसा फिरतोय, ए पॉईंटशी अँटी क्लॉकवाईजमध्ये फिरतोय. सो आर बी मल्टिप्लाय बाय 6 किती ह्यामध्ये, आणि हे काय आहे अँटी क्लॉकवाईज म्हणून मायनस इज इक्वल टू 0. ओके, सो आपण ह्याचे कॅल्क्युलेशन्स करू. 6 इंटू 1 6 प्लस 10 इंटू 3 किती झाले 30 प्लस 14 पंचे किती 70, 14 मल्टिप्लाय बाय 5 70 मायनस ऑफ 6 आर बी इज इक्वल टू 0. सो याची बेरीज जर का केली 6 प्लस 30 प्लस 70 106 minus of 6 RB is equal to 0. Therefore 6 RB is equal to 106. Therefore RB is equal to 106 divided by 6. Divided by 6 केलं आपण, किती येते याच्यामध्ये, RB is equal to 17.67 न्यूटन. ओके, सो ही आर बीची व्हॅल्यू आपल्याला इथे इक्वेशन आपण 1 देऊया. हे आर बीची व्हॅल्यू आपल्याला काय करायचं, इक्वेशन 1मध्ये पुटअप करायचे. सो आर ए प्लस ऑफ आर बी किती 17.67 इज इक्वल टू 30 न्यूटन. सो आता ह्याचे कॅल्क्युलेशन्स केले, आर ए इज इक्वल टू 30 मायनस ऑफ 17.67 इज इक्वल टू 30 मायनस करायचे आपण. सो ह्याचा आन्सर येते आर ए इज इक्वल टू 12.33 न्यूटन. करेक्ट. सो फाइंड द रिॲक्शन्समध्ये आपण रिॲक्शन्स फाइंड आउट केले आहेत. ॲट द एंड्स आर ए इज इक्वल टू 12.33, आर बी इज इक्वल टू 17.67. हे त्याचा आन्सर आहे.